ठाकरे गटाचे धाराशिव जिल्हा परिषद अणदूर गटातून विजयी झालेले आहेत। भाजपच्या उमेदवारांचा त्यांनी पराभव केलेला आहे। तर दुसरीकडे पुणे जिल्हा परिषदेतून पारगाव जरकारावाडीमध्ये विवेक वळसे पाटील राष्ट्रवादीचे विजयी झालेले आहेत। सांगली जिल्हा परिषद बागडी मोहिनी खोत भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। धाराशिव जिल्हा परिषद तेर गटातून अर्चना पाटील भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। सर्वाधिक चर्चा झालेली होती त्यांची। धाराशिव जिल्हा परिषद जवळामधून धनंजय सावंत भाजपचे विजयी झालेले आहेत। थळ रायगड जिल्हा परिषदेतून मानसी महेंद्र दळवी शिवसेनेच्या विजयी झालेल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कोलगावमधून मायकल डिसोजा अपक्ष विजयी झालेले आहेत। सोलापूर जिल्हा परिषद चपळगाव शांभवी कल्याण शेट्टी भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। तर सोलापूर चपळगाव जिल्हा परिषदेतून सागर कल्याण शेट्टी भाजपचे विजयी झालेले आहेत। सोलापूर जिल्हा परिषद दहिगाव संस्कृती राम सातपुते भाजपच्या विजयी झालेल्या आहेत। रायगड जिल्हा परिषद नडगाव तर्फे बिरवाडी भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले शिवसेनेचे विजयी झालेले आहेत। तर पराभूत कोण कोण झाले? छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद वडोद बाजारमधून मंगेश साबळे शिवसेनेचे पराभूत झालेत। जीवन जानकर उत्तमराव जानकर यांचे पुत्र राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सोलापूर जिल्हा परिषद दहिगाव मधून पराभूत झालेले आहेत। शमशेर वरपुडकर भाजपचे पराभूत झालेले आहेत। सिंगणापूर परभणी जिल्हा परिषद। प्रेरणा वरपुडकर परभणी दैठणा परभणी जिल्हा परिषद पराभूत झालेले आहेत। सोनल देशमुख शिवसेना ठाकरे गटाच्या झरी परभणी जिल्हा परिषद पराभूत झालेले आहेत। तर सातारा जिल्हा परिषदेची आकडेवारी आपण त्यावरती नजर टाकूया। पश्चिम महाराष्ट्रातली महत्त्वाची जिल्हा परिषद एकूण 65 जागा होत्या आणि त्याच्या आकडेवारीवरती आपण नजर टाकूया। महायुतीला प्रचंड बहुमतीकडे मिळालेला आहे। 32 जागांवरती भाजपचा विजय झालेला आहे। शिवसेनेचा 10 जागांवरती विजय झालेला आहे। राष्ट्रवादीचा 17 जागांवरती विजय झालेला आहे। तर काँग्रेसला 0 जागा, ठाकरे गटाला 0 जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाही 0 जागा मिळालेल्या आहेत। खातही साताऱ्यात उघडता आलेलं नाहीये आणि इतर पक्षालाही 0 जागा। त्यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्याचा कौल हा महायुतीच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रातला अत्यंत महत्त्वाचा जिल्हा, कधी काळी या जिल्ह्यावरती शरद पवारांचं वर्चस्व होतं। त्या जिल्ह्यानं महाविकास आघाडीला पूर्णतः नाकारलेला आहे आणि महायुतीच्या दिशेने पूर्णतः आपलं मॅन्डेट दिलेलं आहे। रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंतच किंग असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। प्रचंड मोठी ताकद त्या ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची अपडेट हाती येतेय। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे निकाल लागतायत। आता धाराशिव जिल्हा परिषदेत तेरखेड्यातून शिवसेना उमेदवार विकी चव्हाण हे विजयी झालेले आहेत। तानाजी सावंतांच्या पुतण्याऐवजी त्यांनी तिकीट मिळवलेलं होतं। धाराशिव जिल्हा परिषदेत नौखा पैलवान विकी चव्हाण यांनी विश्वासार्थ ठरवलेला आहे आणि ते विजयी झालेले आहेत। विकी चव्हाण यांनी